हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असलं पाहिजे. एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. हे बघू शकता व्हिडिओ ना, सर्व प्रकारचे सोप बनवले होते. यावेळेस मी घर सोप, हर्बल नीम सोप, तुलसी, परत कापूर सोप, पुदिना सोप आणि चंदन, केसर, भरपूर प्रकारचे असे सोप बनवले होते. हळदी सोप, बीटरूट सोप, हा पुदिना सोप आहे बघा, आणि व्हाईट ट्रान्सपरंट दिसतो तो कापूर सोप आहे. म्हणजे भरपूर प्रकारचे एका दिवसाला नाही तर गेल्या महिन्याच्या 22 तारखेपासून तर या महिन्याच्या 5 ते 4 तारखेपर्यंत सोप बनवायचं काम लागोपाठ चालू होतं. आणि जेवढे बनवले तेवढे दिलेही होते. तर हे बघू शकता मी इथे ना सर्व तेवढा व्हिडिओ पूर्ण ना शूट केलेला आहे. जेवढं जमन तसं मी छोटे छोटे क्लिप काढलेले आहेत आणि तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघू शकता. हे आता ह्या पहिल्या बॅचला ना हर्बल नीम सोप बनवले होते. हे छोटे मिनी सोप आणि कापूर सोप, भीमसेन कापूर सोप, चंदन केसर सोप आणि चंदन केसर नाही, हा गुलाब सोप आहे. आणि दुसरा आहे तो हर्बल नीम सोप. आणि बघू शकता इथं ना बीटरूट सोपसुद्धा बनवला होता. भरपूर असे प्रकारचे बनवले होते. ही दुसरी मला असं वाटतं बॅच आहे. त्याच्यामध्ये पण भरपूर आहे ना हर्बल नीम सोप पाहिजे होते. तर इथं हर्बल नीम सोप बनवायची तयारी चालू होती. इथं मी गुलाबाचा पण बनवला होता बघा, कारण की दुसऱ्या वेळेसचा व्हिडिओ आहे. तर मी थोडी कन्फ्यूज होत आहे. तर हा पण गुलाबाचा सोप आहे. तर हा ग्लिसरीन सोपमध्ये बनवला आहे म्हणून तो कलर चेंज झाला आहे. आणि गोट मिल्क सोपमध्ये बनवला त्याचा कलर चेंज होतो. तर हा गुलाबाचा आहे, हा घर सोप आहे, हा चंदन केसर आहे. आणि खूप सारे अशा प्रकारचे सोप बनवले होते. सोप बनवायला पण ताईंनो असं नाही की सोप बनवायला घेतलं आणि लगेच अर्धा एक तासात होतो, नाही. सोप बनवायला भरपूर तास लागतात, 3-4 तास लागतात सोप बनवणं. नंतर ते मोल्डमध्ये टाकणं, नंतर सुकायला जेवढा वेळ लागतो त्याच्यानंतर त्याची पॅकेजिंग वगैरे सर्व करणं बघा. आता चारकोल सोप पण इथं आहे बघा. चारकोल सोप, हळद चंदन सोप, केसर चंदन सोप, भरपूर प्रकारचे मी सोप बनवले होते यावेळेस. आणि जेवढे सोप आहे ना बनवले ना तेवढे खरंच खूप छान झाले होते. त्याचे रिझल्टही छान आहे बघा. इथं ना हा जो व्हिडिओ काढला ना त्याच्यामध्ये थोडक्यात मी सांगितलं होतं कोणत्या सोपचे कोणते कोणते म्हणजे फायदे आहेत. पण झालं असं ना, खूप मोठा तो व्हिडिओ झाला म्हणून मी ना आवाज स्किप करून व्हॉइस ओव्हर देत आहे. हा गुलाब सोप आहे, दाखवलं तो पुदिना सोप आहे, हा भीमसेन कापूर सोप आहे, आणि हा चंदन केसर सोप आहे, हा आहे गुलाब सोप, हा आहे हा आहे चारकोल सोप, हा आहे हळद केसर हळद चंदन सोप, हा पण गुलाब सोप आहे. तर हा गुलाबाचा पूर्णपणे पेस्ट टाकलेला आहे म्हणून डार्क आणि लाईटेस्ट असा कलर आलेला आहे. इथं पाणी गाळून टाकलेला आहे रस गुलाबाचा, त्याच्यामुळं असा कलर आला आहे. तिकडे पूर्णपणे जो आपण पेस्ट केली असे तो पेस्ट टाकला त्याच्यामुळं तसा डार्केश कलर आलेला आहे. बघा, बघू शकता. आणि इथं ना बाजूला आहे तो घर सोप आहे. घर सोप जास्त बनवले होते आणि छोटे छोटे प्रकार असे बनवले होते. तर इथं मी ना बाजू बघा छोटे आहेत ते. हा सांगितलं तुम्हाला मी हळदीचा सोप आहे. आणि हा गोट मिल्कमध्ये बनवला म्हणून हळदीचा सोप असा झालेला आहे. आणि चारकोल सोप हे आहे बाजूला, ते घर सोप आहेत. खूप छान हे सोप झाले होते. चे रिझल्टही खूप छान अप्रतिम होते. छोटे पण बनवले, मोठे बनवले, मीडियम साईजचे बनवले, मिनी सोप बनवले. तर सर्वांची प्राईस वेगवेगळी आहे. 30 रुपयापासून आपल्याकडं सोप तयार आहे. आणि छोटे जे आहेत ते मी असेच फ्रीमध्ये ऑफरमध्ये देते, किंवा कोणाला जास्त लागत असेल तर 10 रुपयाला एक ठेवला आहे. हा हर्बल नीम सोप आहे. ह्याच्यातसुद्धा थोडंसं टेक्स्चर, थोडंसं वरचं मॉडेल वेगळं झालं आहे, कारण की ह्याच्यातसुद्धा पेस्ट न टाकता मी पेस्ट काढून पाणी गाळून त्याचा जो रस असतो तो टाकला आहे, त्याच्यामुळं ह्याचा कलर यावेळेस असं झालेला आहे. दरवेळेस थोडंसं वेगवेगळं ट्राय करायचं. सगळे इन्ग्रेडियंट तेच असतात, फक्त करण्याची पद्धत थोडीशी बदली केली का मग थोडंसं त्याचा वरचा जो लूक येतो तो वेगळा येतो. बाकी अजून काही नाही, फरक तोच आहे, साबण तोच आहे, नाव तेच आहे, त्याचे गुणधर्म, त्याचं जे रिझल्ट भेटणार आहे तेच असणार आहे. थोडीशी करायची पद्धत वेगळी वापरली, थोडंसं वेगळ्या प्रकारे केलं का मग थोडंसं वेगळा त्याचा लूक येतो. किंवा 2 प्रकारचे मी सोप बेस घेते, गोट मिल्क सोप बेस आणि ग्लिसरीन सोप बेस.
जर ग्लिसरीनमध्ये वापरला तर लाईटिश कलर येतो आणि गोट मिल्कमध्ये वापरला तर त्याचा थोडा डार्किश कलर येतो, एवढंच, बाकी काही फरक नाही. आणि मी दरवेळेस तुम्हाला सांगते हे कोणता बेस वापरला आहे ते. तर कापूर सोप बघा इथं ना ट्रान्सपरंट ग्लिसरीनमध्ये वापरला त्यामुळे तो ट्रान्सपरंट दिसत आहे. पण पुढच्या वेळेस नंतर मी इथंच तुम्हाला दाखवन की मी कापूर सोपमध्ये ना कापूर सोप बनवलं तर गोट मिल्कमध्ये बनवला तर तो मिल्क असा झालेला आहे, ते पुढं तुम्हाला दिसेनच. आणि खूप छान हे सोप झाले होते. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी घेऊ शकता. याची किंमत आहे बघा 60 रुपये आहे. छोटासा हा जो सोप आहे मीडियम साईजचा हा 60 रुपये आहे. कोणते पण घ्या 60 रुपये आहे. मोठे आहे ते त्याची प्राईस वेगळी आहे, छोट्यांची वेगळी आहे. परत एकदा सांगते. आणि याचे रिझल्टही खरंच खूप छान आहेत. इथं ना मी जेवढे सोप बनवलेत ना तेवढ्या सोपचे रिझल्ट खूप छान आहे. तर कापूर सोप आहे ना आपल्या गरमीमध्ये खूप चांगला आहे किंवा पिंपलसाठी सुद्धा खूप चांगला आहे. पिंपल ज्यांना कोणाला जास्त असेल ना तर त्यासाठी ना हा कापूर आणि खोबरे तेल म्हणजे कापूर आणि पॅराशूट ऑइल सोप असा मी बनवला आहे. तर ह्याने सुद्धा लवकर फरक पडतो. रेग्युलर यूजने पिंपल्स कमी होण्यास मदत होतात आणि मुळांपासून जातात कापूर आणि खोबरे तेलाच्या यूजने. आणि पुदिना पण सोप आहे बघा. पुदिना आणि थंडावासुद्धा देतो कापूर सोप, आपल्याला फ्रेश वाटतं. आणि गुलाबाचे फायदे तर सर्वांना माहीतच आहे. आपण गुलाबजल जरी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ केली तर खूप छान फ्रेशनेस आणि म्हणजे दिवस पूर्ण आपला ताजा तवाना असा आपल्याला वाटतो सकाळपासूनच. पुदिना सोप तर काय सांगू तुम्हाला, पुदिना सोप पण खरंच खूप छान आहे. पुदिनाचा वास सुगंध घेतला ना तर एवढं मस्त फ्रेशनेस वाटतं. पूर्ण दिवस म्हणजे छान असा जाईन असं तेव्हाच आपल्याला वाटतं. आणि चारकोलचे सुद्धा तुम्हाला माहीत आहे, चारकोलसुद्धा डार्कनेसचं आपलं जे डार्कनेस जे टॅनिंग झालेले असते, पिंपल्स असतात, ब्लॅकहेड्स असतात ते सुद्धा दूर करण्याचं काम करतो. हळदी सोप, हळदीचे पण सुद्धा फायदे चांगले आहेत. आणि हा हर्बल नीम सोप आहे आणि सुद्धा जे आपल्याला पिंपल्स असतात किंवा डार्क स्किन झालेली असते आपली तीसुद्धा नाहीशी होण्यास मदत होते. प्रत्येक साबणाचे प्रत्येक वेगवेगळे गुणधर्म आहे, ते आपल्याला ओळखून घ्यायचे असतात. तर आपण जर यूट्यूबला जरी सर्च केलं कुठं पण तर नाव टाकलं आहे असं म्हणजे या गोष्टीने काय होतं तर ते आपल्याला डायरेक्ट पूर्ण याच्यामध्ये येतं, डिटेलमध्ये येत असतं, आपल्याला समजून सांगत असतं प्रत्येक गोष्ट. तर हा आहे घर सोप, आपला मॅजिक असा घर सोप आहे. तर घर सोपमध्ये सर्व प्रकारच्या पावडर्स आहेत. पावडर मंजिष्ठा पावडर आहे, परत चंदन पावडर आहे, केसर आहे, गोट मिल्क सोप घातलेला आहे, परत चण्याचं पीठ आहे, बेसन पीठ आहे, अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तर लक्षात पण माझ्या नाही एवढ्या मी साऱ्या पावडर घातलेल्या आहेत. तांदळाचं पीठ आहे, मसूरच्या डाळीचं पीठ आहे, कॉफी पावडर आहे. भरपूर अशा वस्तू टाकल्यात की त्यांनी तो घरसोप आपला मॅजिक घरसोप बनलेला आहे. आणि जो कोणी वापरतो ना त्यालाच त्याचे रिझल्ट माहीत आहे. आणि गुलाब सोपने पण खूप छान असे रिझल्ट आहेत आपल्याला डार्क स्पॉटला, पिगमेंटेशनसाठी. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि असे आहेत हे सर्व प्रकारचे साबणं. पुढं अजून तुम्हाला बघायचेच आहेत की मी अजून कोणते कोणते सोप केले. चला तर पुढं पण बघूया. आणि हे सोप सगळे काढून सुकायला ठेवले होते बघा. टायमिंग पण एवढा झाला होता ना, पण ना केलं का सर्वपणच करावं लागते, असं काढून अर्धवट करून ठेवता येत नाही आपल्याला. त्याच्यामुळं ना एकदा सुरुवात केली का मी थांबत नाही. मग सर्व प्रकारचे जेवढं साहित्य आहे ना तेवढ्या प्रकारचे सोप बनवून घेते, मग किती पण उशीर होऊ दे. एकदा हातात आला का मग सोडत नाही मी, असं असतं. तर किती सुंदर वाटत आहे बघा. याची पॅकिंग वगैरे अजून बाकी आहे. तर मैत्रिणींनो अवतार बघू शकताय. सोप बनवून खूप वैतागले आता ना. जेवले नाही अजून, तर वाजले किती बघा 11:30 वाजले. दरवेळेस ना मी सोप आहे ना दुपारची बनवते किंवा सहसा ना दुपारचा तर टाईम भेटतच नाही काम वगैरे नंतर. पण ना मी सहसा ना काय करते माहिती आहे, रात्रीची सोप बनवते. कारण आहे ना स्वयंपाक वगैरे झाला, जेवण झालं, भांडे वगैरे आवरून झाले का मग 11:30 11:45 वाजतातच तेव्हा सोप बनवायला घेते. मग रात्रीचे ना 2-3 असे वाजतात, मग पॅकिंग वगैरे करायला लागते. मग आता आज काय केलं माहिती आहे, किचनमध्ये लवकर आले म्हणजे स्वयंपाक करायच्या अगोदर आज कारण सोप भरपूर बनवायचे होते. मग रात्री बनवून हे होतं. तर मग ना मी 7 वाजता किचनमध्ये आले होते. 7 वाजल्यापासून तर 9:30 वाजेपर्यंत एवढे मी सोप बनवलेले आहे. मला असं वाटतं कमसे कम 40 सोप तरी मी बनवलेले आहे, छोटे मोठे 40 सोप बनवलेले आहे. फ्लेवर पण तुम्ही बघितले किती फ्लेवरचे बनवलेले आहे. 1 2 3 4 5 6
7 1 2 3 4 5 6 7 8 8 ते 9 फ्लेवरचे वेगवेगळे मी सोप बनवलेले आहे. आणि तुम्हाला फेस माझा दिसत असेल कसा थोडासा वेगळा दिसत असेल, ग्लोईंग करत असेल. मी फेसला काही एक लावलेलं नाही आहे, क्रीम नाही, पावडर नाही. तर म्हणजे साबण बनवायच्या अगोदरच फेस वगैरे क्लीन करत फ्रेश झाले होते. तर 11:30 वाजले. फेसला ग्लोईंग दिसत असेल तुम्हाला, ग्लोईंग दिसत असेल तर मी वॉलनट स्क्रब पावडर मागवलेली आहे. तर तो मी स्क्रबिंग केला होता, त्याच्यामध्ये थोडंसं पॅक वगैरे बनवून आणि खूप छान असा ग्लो आलेला आहे बघा. तुम्हाला ग्लोईंग दिसत असेल, खूप छान असा शाईन अँड ग्लोईंग आलेला आहे. तर त्याचा छोटासा ना सोपसुद्धा बनवला आहे, कारण सोप बेस बघा 2 किलो मागवले होते, ग्लिसरीनचा पण आणि गोट मिल्कचा सुद्धा. तर तो 2 किलो आणि अजून पाव किलो होता, पाव किलो एवढा. तर पूर्ण सोप बेस आहे ना संपलेला आहे. एवढं साबण बनवायला 2 किलोच्या वर माझा सोप बेस संपलेला आहे. आणि आता परत मागवलेलं आहे, पण यायला टाईम आहे, आता 4-5 दिवस तर जाणारच. तेलाचं सामान मागवलेलं आहे. आता खूप गडबड आहे, कारण की तेल सर्व संपलेलं आहे, तेल अजिबात नाही आहे. तर आता तेलसुद्धा बनवायचं आहे. शॅम्पू जास्त बनवला होता, मग शॅम्पू आहे फक्त जो बनवून ठेवला आहे अर्धा, त्यासाठी मला सोप बेस आणावा लागणार आहे, मागवला आहे तो पण. तर आता 2 दिवसांनी मला आणि तेल बनवायचं आहे. आणि म्हणजे सामान राहिलेलं आहे, तेल सगळं आलेलं आहे, फक्त तेल यायचं बाकी आहे. तर आता ना साबणाची ऑर्डर आहे. साबणं नव्हते, सगळे साबणं संपले होते. पार्लरमध्ये त्या दिवशी गेले ना सामान घेऊन, तर पूर्ण सामान पार्लरमध्ये देऊन आले, त्यांनी पूर्ण घेतलं. तर आता ना मग साबणं गुलाबाचंच फक्त थोडेसे होते, तर ते सुद्धा गेले. गुलाबाचा एकच सोप राहिलेला आहे मोठा. तर आता सगळे सोप बनवले आहे मी आता. चला आता ना व्हिडिओला एंड करते. आणि हे बघू शकता, हे सोपची ना अशा प्रकारे मी पॅकिंग केलेली आहे, कारण हे सोप मला ऑर्डरसाठी घेऊन जायचे आहेत. मग मी 2-2 4-4 जसं जमन तसं ना पॅकिंग केलेली आहेत. हे सर्व ऑर्डरसाठी घेऊन जायचे होते. हे मिनी सोप आहे बघा, एवढे सारे तयार केले होते ना, अगोदरचे पण बाकी होते, कारण की मिनी सोपसुद्धा जे सोप घेत नाही त्यांच्यासाठी मिनी सोप बनवणं आणि देणंसुद्धा खूप गरजेचं आहे. आता ही दुसरी बॅच आहे, दुसरी म्हणजेच नंतर बनवलेली बॅच आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते. हा आहे आपला घर सोप आहे, हा आपला आहे घर सोप. आणि दुसरा आहे आपला बीटरूट सोप. आणि हा आहे ह्याचा स्क्रबिंग सोप आहे, वॉलनट स्क्रब सोप आहे छोटे. आणि बीटरूट सोप, हळद सोप हा इकडे दिसत आहे, तो हळद सोप आहे. तर इथं मी ना पूर्णपणे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला होता, पण व्हिडिओ मोठा झाल्यामुळे मी ना सांगितलं नाही. तर बघा, घर सोप, बीटरूट सोप आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. इथं मलासुद्धा सांगणं हे होते. आणि इथं बघा, हर्बल तुलसी सोप बनवत आहे, नीम सोप, हर्बल नीम तुलसी सोप. खूप गोंधळ होत आहे इथं. आणि लक्षात ठेवणं, कारण की ना तुम्हाला सांगितलं गेल्या महिन्याचे व्हिडिओ आहेत, या महिन्याचे ते साबणं ना ओळखणं. आता मोबाईल असं समोर ओळखता येतं, पण असं ना व्हिडिओमधून बघून थोडंसं ओळखायला उशीर होतो, त्यामुळे तुम्ही समजू शकता. तर आता बघा, आता हे सोप बनवलेलं हर्बल नीम तुलसी सोप. ते बघा, इथं बॉटल्या आल्या होत्या आणि स्प्रे बॉटल आल्या होत्या. इथं सोप बनवून झाले होते, अर्धे बाकी होते. आणि गुलाबाच्या पाकळ्या धुवून सुकवल्या होत्या, थोड्याशा पाणी त्याचं सुकून घेतलेलं, म्हणजे हे साबणं ना आपले जास्त दिवस टिकण्यासाठी. तर इथं बघा, पेस्ट करून घेतलेले आहे, एवढे गुलाब होते. तर त्याची पेस्ट एवढीशी झाली बघा, सर्व पेस्ट याच्यामध्ये टाकली. तर गोट मिल्क सोप बेसमध्ये बघा, गुलाबाचा गुलाब टाकल्यावर कसा कलर झाला बघा. पहिला थोडासा वेगळा झाला, मेहंदी कलरवाणी, आणि आता बघा थोडासा वेगळा होईल, लाईटिश असा कलर होईल. पण याचे फायदे पण खूप छान आहे. त्याच्यामध्ये मी कोणतीही पावडर किंवा काही नाही टाकलं, फक्त जे आपले ॲलोवेरा जेल, विटॅमिन ई कॅप्सूल, एसेन्शियल ऑइल तेवढंच घातलं आहे. किंवा हे टाकले, टी ट्री ऑइल टाकले आणि लॅव्हेंडर इसेन्स ऑइल टाकले, किंवा हे रोज इसेन्स ऑइल टाकलेलं आहे. तुम्हाला जे जे दाखवलं ना ते टाकलं. इथे बघा खाली ना सोप मोडमध्ये छान अशा ड्राय गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. आणि इथं गुलाबाचा सोप, कापूर सोप, गोट मिल्क बेसमध्येच कापूर सोप केला आहे, त्याच्यामुळं त्याचा कलर व्हाईट झाला आहे, मगाशीच तुम्हाला सांगितलं. तर इथं आपले सोप तयार आहे, हर्बल नीम सोप. आणि हे गुलाब सोप आणि सुकायला ठेवलेले आहेत बघा.
खूप सुंदर वाटतं ज्यावेळेस आहे ना साबण बनवते आणि नंतर ज्यावेळेस व्यवस्थित सेट होतात, पॅकिंग वगैरे होती त्यावेळेस बघून आहे ना, सोपला बघून जो आनंद होतो ना खरंच खूप, तो बोलतात ना गगनात मावन असा असतो, तो खरंच तसाच असतो. आणि हा बघा, हा डबल लेअरमध्ये केला आहे. हळद, कस्तुरी हळद आणि कापूर सोप अशा 2 याच्या केल्या, एकच केला आहे तो तसा. तर इथं पॅकेजिंग झालेली आहे आणि पॅकेजिंग वगैरे केली आणि इथं छान असे सेट म्हणजे एका ताटामध्ये ठेवलेले आहेत आणि खूप छान आणि खूप मस्त वाटत होतं सोप बघायला पण आणि व्हिडिओ काढायला पण. वेळ तेवढा नव्हता, पण थोड्या थोड्या याच्यातच मी करत होते, काढत होते, कारण तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायच्या असतात. ज्यांना कोणाला कस्टमरला पाहिजे असतात त्यांच्यापर्यंत व्हिडिओ छोटे मोठे शॉर्टमध्ये असे थोडक्यात पोचवायचे असतात किंवा कोणाला दाखवायचे असतात. त्याच्यामुळं ना व्हिडिओ काढणं, सगळं व्यवस्थित सेट करून व्हिडिओ काढणं खूप गरजेचं आहे. बघा हे हा आहे घर सोप आणि इथे आहे हा आहे घर सोपच आहे, हा बीटरूट सोप आहे आणि हा हळदीचा सोप आहे. हळद टाकलेलं आहे फक्त, आणि हळद ॲलोवेरा जेल